नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. विद्यार्थी मित्रांनो, मी नंदिनी मुथा श्री तिलोक जैन विद्यालयामधून या ई कंटेंटच्या क्लासमध्ये इयत्ता 7वी मधील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण विज्ञानातील 15वे प्रकरण पूर्ण केले आणि आज आपण एक न्यू फ्रेश चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा हे चॅप्टर अभ्यासलेलं आहे, परंतु काही न्यू कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये आहेत, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर चला पाहूया कोणकोणत्या कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये आलेल्या आहेत. पहा, नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट म्हणजे भूगर्भामध्ये असलेले कोणकोणते नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने आहेत हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर मिनरल्स अँड ओअर्स खनिजे आणि धातुके म्हणजे काय, काय त्यांची डेफिनेशन आहे, कोणकोणते खनिजे आणि धातुके आहेत हे आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर फ्युएल, कोल, इंधनं जी आहेत, मिनरल सॉइल्स, नॅचरल गॅस, ऑल दीज आर द फ्युएल्स, हे सगळ्या कन्सेप्ट्स आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर काही फॉरेस्ट रिसोर्सेस, त्याच्यानंतर ओशन रिसोर्सेस अँड मिनरल्स अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन, हे सर्व घटक आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर लेट्स सी व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला निसर्गाबद्दल नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे आणि या कुतूहलाच्या पोटी त्याने निसर्गातील अनेक वस्तूंचा घटकांचा शोध लावलेला आहे. तर तुम्हाला लेट्स रिकॉल या सत्रामध्ये पहिल्यांदा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस. द रिसोर्सेस विच ऑकर इन नेचर म्हणजे असे रिसोर्सेस, अशी संसाधनं की जी आपल्याला नेचरमध्ये मिळतात त्यांना काय म्हटलं जातं, नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. अँड दिस रिसोर्सेस सॅटिस्फाईड्स अवर व्हरायटी ऑफ नीड्स, आपल्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात त्या गरजा या नैसर्गिक संसाधनाचा वापर करून आपण काय करत असतो, भागवत असतो, पूर्ण करत असतो आणि अशा घटकाला नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. द रिसोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम द नेचर अँड सॅटिस्फाईड अवर नीड्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. देन गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल रिसोर्सेस असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकता की निसर्गामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात. झाडे आहेत, वनस्पती आहेत, खनिज आहे, हवा आहे, पाणी आहे, हे सगळे जे घटक आहेत, खडक आहेत, मिनरल्स आहेत, त्याच्यानंतर स्टोन्स आहेत, हे सगळे घटक आपल्याला निसर्गामध्ये मिळत असतात. म्हणून या सर्व घटकांचा समावेश नॅचरल रिसोर्सेसमध्ये किंवा नैसर्गिक संसाधनामध्ये होतो. आता पहा, इथे तुम्हाला एक फिगर दिलेली आहे, लेट्स रिकॉल, याच्यामध्ये आणि एक प्रश्न देखील विचारलेला आहे, व्हॉट इज मीन बाय लिथोस्फियर. लिथोस्फियर म्हणजे काय. लिथोस्फियर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पाठीमागच्या वर्षी तुम्ही अभ्यासलेला आहे की जीवावरण म्हणजे काय, तर वातावरण, जलावरण आणि शिलावरण या तीनही घटकांचं मिळून एक जीवावरण तयार झालेलं असतं. त्याच्यामध्ये ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण, आपल्या सभोवताली हवेचं जे आवरण असतं त्याला वातावरण म्हणतात. पृथ्वीवरील जो भूभाग पाण्याने व्यापलेला आहे त्याला हायड्रोस्फियर असं म्हटलं जातं. लिथोस्फियर म्हणजे पृथ्वीचा भूपृष्ठभाग, त्याच्यावरती येणारे उंच सखल असा सर्व भूभाग म्हणजे पर्वत, शिखरे, नद्या, हे सगळे जो शिलावर म्हणजे दगडाचा जो भूभाग आहे तो भूभाग. त्याच्यानंतर पृथ्वीचं कवच, त्याच्यानंतर कवचाच्या खाली भूगर्भामध्ये असलेले, मग त्याच्यामध्ये मिनरल्स येतील, ओअर्स येतील, धातुके येतील, खनिजे येतील, एलिमेंट्स येतील, वॉटर येईल. त्याच्यानंतर असे वेगवेगळे घटक एकत्रित येऊन हे काय तयार झालेलं असतं, शिलावरण तयार झालेलं असतं. द शिलावरण इज द लेअर, अप्पर लेअर surface of the earth which includes many types of पर्वत, शिखरे, त्याच्यानंतर under beneath earth crust it includes very many types of rocks, water, elements, minerals and ores. All these components are included in the earth crust and त्याच्यावरून काय झालेलं असतं, शिलावरण तयार झालेलं असतं. हे सर्व घटक एकत्रित येऊन हे शिलावरण तयार झालेलं असतं. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की शिलावरण हे काय आहे, एकजिन्सी असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक एकत्र आलेले आहे आणि शिलावरण तयार झालेलं आहे. शिल म्हणजे दगड, म्हणजे पृथ्वी
वर असलेला दगडाचा जो भूभाग आहे किंवा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असलेले जे खडक आहेत, मिनरल्स आहेत, ओअर्स आहेत, ह्या सर्व घटकांचा मिळून हे शिलावरण तयार झालेलं आहे. आता आपण पाहूया नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट. मग आता हा जो पृथ्वीचा भूभाग आहे त्या भूभागामध्ये असे कोणकोणते मिनरल्स आहेत, कोणकोणते ओअर्स आहेत, म्हणजे कोणते खनिज आहेत, कोणती धातुके आहेत, हे सगळं कुठे असतं? अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये. त्याचा अभ्यास आपण आता इथे करणार आहोत की कोणते नॅचरल रिसोर्सेस भूगर्भामध्ये आढळतात. पहिल्यांदा तुम्हाला दिले पहा मिनरल्स अँड ओअर्स म्हणजे धातुके आणि खनिजे आणि धातुके. आता पहा मिनरल्स अँड ओअर्स आर फॉर्म बाय द व्हेरियस प्रोसेसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. द रॉक आर ऑल्सो फॉर्म ऑफ मिनरल्स. द मिनरल्स आर ऑब्टेन्ड बाय मायनिंग. पहा निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या व्हेरियस प्रोसेसेस असतात, मग व्होल्कॅनो असेल, अर्थक्विक असेल, तर अशा या नैसर्गिक ज्या इव्हेंट्स असतात त्या इव्हेंट्समध्ये पृथ्वीवर असलेला जो भूभाग आहे त्याच्यावर असलेले प्राणी आहे, वनस्पती आहेत, ते काय होतात? जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्यापासून रॉक्स अँड मिनरल्स काय होतात? तयार होतात. हे कशी तयार होतात, त्यांची प्रोसेस काय आहे, हे सर्व आपण पुढे पाहणारच आहोत. आणि अशा प्रकारे हे जे खनिजे तयार होतात त्यापासून आणि मग ही खनिजे खणकाम करून म्हणजे मायनिंग करून काय केली जातात? काढली जातात. आता द मिनरल्स विथ हायर प्रोपोर्शन ऑफ सम मेटल्स आर कॉल्ड ओअर्स. अशी खनिज की ज्यामध्ये धातूचं प्रमाण जास्त आहे त्यांना ओअर्स म्हणजे धातुके असं म्हटलं जातं. बाय एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन मेटल्स आर ऑब्टेन. आणि मग एक्स्ट्रॅक्शन म्हणजे निष्कर्षण करून किंवा प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण करून त्या धातुकांपासून धातू मिळविले जातात. आता वेगवेगळे असे धातू आहेत की जे निसर्गामध्ये फ्री स्टेटमध्ये मुक्त अवस्थेमध्ये सापडतात, परंतु बरेचसे असे धातुक असतात की जे त्यांच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची अशुद्धी, मग माती, वाळू, दगड, खडक अशा प्रकारे त्यांच्यामध्ये मिक्स झालेले असतात. आणि अशा या अशुद्ध खनिजांपासून शुद्ध काय केले जातात? धातू मिळवता येतात बाय द प्रोसेस ऑफ द एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. मग त्यांच्यामध्ये असलेली ही जी मृदा अशुद्धी असते, वाळूचे कण, मातीचे कण, हे सगळे वेगळे केले जातात. त्या मृदा अशुद्धीलाच गॅनग्यू असं म्हटलं जातं. पहा मेटल्स आर मोस्टली अवेलेबल इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स म्हणजे धातू जे असतात ते आपल्याला जास्त तर संयुगाच्या स्वरूपामध्ये सापडतात. बट फ्यू लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम अँड बिस्मथ ऑकर इन द फ्री स्टेट. परंतु असे काही धातू आहेत की जे आपल्याला मुक्त स्थितीमध्ये सापडतात. ते आहे सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ की जे आपल्याला मुक्त अवस्थेमध्ये निसर्गामध्ये सापडतात. मिनरल्स हॅव द स्पेसिफिक कलर, लस्टर, हार्डनेस, शेप, फ्रॅक्चर अँड स्टिक्स. विथ these characteristics properties of minerals are identified in nature. मग आता त्या खनिजांचा विशिष्ट असा रंग असेल, कलर, लस्टर म्हणजे चकाकी असेल. मग तुम्हाला माहिती आहे की सोने, चांदी हे धातू कसे असणार? चकाकणारे असतात. त्यांचा रंग जो असतो तो पिवळा आणि पांढरा असा चमकदार असा रंग असतो. त्याच्यानंतर कठीणपणा, त्याच्यानंतर त्यांची शेप्स म्हणजे त्यांची लेंथ, त्याच्यानंतर फ्रॅक्चर म्हणजे त्याला पडणाऱ्या फटी किंवा स्ट्रिक्स म्हणजे त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या छटा. या सगळ्या गुणधर्मावरून हे खनिजांचे काय आहेत? गुणधर्म आहेत. आणि नेचरमध्ये या गुणधर्मावरून खनिज काय केले जातात? ओळखले जातात. इम्प्युरिटीज ऑफ द सँड अँड सॉईल इन द ओअर्स आर कॉल्ड गॅनग्यू. तुम्हाला मी मग सांगितलं की धातुकांमध्ये जे काही मृदा अशुद्धी असते त्यालाच गॅनग्यू असं म्हटलं जातं. पहा हाऊ मिनरल्स आर फॉर्म. आता खनिज म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल, परंतु ते खनिज कसे तयार होतात हा प्रश्न तुमच्या मनात निश्चितच आला असेल की खनिज म्हणजे काय हे समजलं, परंतु ते नेमके कसे तयार होत असतील भूगर्भामध्ये. तुम्हाला मी मग सांगितलं की निसर्गामध्ये काही इव्हेंट्स घडतात, नॅचरल जिओलॉजिकल प्रोसेस घडतात, त्यामुळे खनिजे तयार होतात. पण त्या नेमक्या कशा असतात हे आपण काय करणार आहोत? आता जाणून घेणार आहोत. पहा सोर्सेस ऑफ मिनरल्स फॉर्मेशन म्हणजे आता सोर्सेस ऑफ मिनरल्स formation minerals are formed from magma in the earth crust and lava from the eruption of volcanoes. म्हणजेच
ज्वालामुखीच्या उद्रेकामधून निघालेला लावारस आणि मॅग्मा हा जो खनिज आहे हे भूगर्भामध्ये असतात. हे जे दोन घटक आहेत मॅग्मा आणि लावा, हे ज्यावेळेस थंड होतात त्यावेळेस द मॅग्मा अँड लावा ट्रान्सफर इंटू अ क्रिस्टल्स, फॉर एक्झाम्पल मॅग्नेटाइट अँड मायका. मग ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारा लावारस आणि मॅग्मा हे घटक, हे जे पदार्थ आहेत रासायनिक पदार्थ, हे ज्यावेळेस थंड होतात त्यावेळेस क्रिस्टल फॉर्ममध्ये येतात आणि त्यापासून खनिजांची निर्मिती होते. त्याचे उदाहरण इथे दिलेले आहेत. पहा, मॅग्नेटाइट आणि मायका. अभ्रक आणि मॅग्नेटाइट हे त्यांची दोन उदाहरणं आहेत. दुसऱ्या प्रकारे पहा मिनरल्स कसे तयार होतात. सॉलिड क्रिस्टल्स लेफ्ट बिहाइंड आफ्टर इव्हॉपरेशन, एक्झाम्पल हलाइट अँड जिप्सम. काही रासायनिक पदार्थ भूगर्भामध्ये असलेले त्यांचं बाष्पीभवन होतं आणि ते स्फटिक रूपी, त्यांचं स्फटिक खाली शिल्लक राहतं. त्यांना काय म्हटलं जातं की म्हणजे त्यापासून खनिज निर्मिती होते. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे हलाइट आणि जिप्सम. त्याच्यानंतर मिनरल्स गेट ट्रान्सफर्ड ड्यू टू द लार्ज चेंजेस इन टू टेम्परेचर अँड प्रेशर, एक्झाम्पल डायमंड अँड ग्राफाईट. दुसरं एक उदाहरण म्हणजे भूगर्भामध्ये हे जे स्फटिक असतात, परंतु भूगर्भामध्ये असलेली प्रचंड अशी उष्णता आणि त्याच्यावर असलेला प्रेशर म्हणजे दाब यांच्यामुळे एका स्वरूपामधील खनिज हे दुसऱ्या स्वरूपामध्ये काय होतं, ट्रान्सफर होतं. आणि त्याची उदाहरण इथे दिलेले आहे हिरा आणि ग्रॅफाईट. म्हणजे तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो, हिरा कसा तयार होतो. हिरा हा कोळशापासून तयार होतो. ते कोळसा जो असतो त्याच्यावर विशिष्ट असं टेम्परेचर आणि प्रेशर यांचा परिणाम होऊन त्याचा एक अधातू म्हणजे डायमंड की जो अतिशय कठीण असा पदार्थ आहे तो तयार होतो. आणि ग्राफाईट हे सुद्धा त्यापासून तयार होतं. ही सर्व कार्बनची अपरूपं आहेत. आता हे काही खनिज जी असतात ती पहा, मिनरल्स गेट ट्रान्सफर्ड ड्यू टू द लार्ज चेंजेस इन टेम्परेचर अँड प्रेशर, एक्झाम्पल डायमंड अँड ग्राफाईट. हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. त्याच्यानंतर सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इन ऑर्गॅनिक मिनरल्स लाईक शेल अँड कंच. म्हणजे काही सजीव जे असतात, जलचर जे प्राणी असतात ते असा असेंद्रिय पदार्थ निर्माण करतात की तो स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांच्या बॉडी मधून ते काय करतात, एक असा असेंद्रिय पदार्थ तयार करतात की ते त्याच्या स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ शंख आणि शिंपले तुम्ही पाहिले असतील. त्या शंख आणि शिंपल्यामध्ये सुद्धा असे हे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला खनिज निर्मिती होते. किंवा माशांची जी हडं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा त्यापासून सुद्धा आपल्याला खनिजे मिळतात. तर अशा प्रकारे हा वेगवेगळ्या प्रमाणे मिनरल्स काय होतात, तयार होतात. तुम्हाला आता समजलं असेल हाऊ मिनरल्स वेअर फॉर्म. आता पहा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय मॅग्नेटाइट आणि मायका की जे इरप्शनमधून निघालेला लावा आणि मॅग्मा हे थंड झाल्यानंतर त्यांचे जे स्फटिकामध्ये रूपांतरण होऊन हे इथे तयार झालेले तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर हलाइट आणि जिप्सम हे जे आहे ते बाष्पीभवनातून जे स्फटिक शिल्लक राहतात त्यापासून तयार झालेले आहेत. डायमंड आणि ग्राफाईट हे एका स्वरूपामधील पदार्थ उष्णता आणि टेम्परेचर यांच्या इफेक्टमुळे दुसऱ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत, ग्राफाईट आणि डायमंड. त्याच्यानंतर हे जे शेल आहे इथे तुम्हाला दिसत आहे, शिंपल इथे दिसत आहे, त्याच्यावरती ज्या रंग छटा आहेत त्या तुम्ही पाहू शकता. हे त्या प्राण्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी तयार केलेलं एक काय आहे, कवच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खनिजे मिळतात. म्हणजे अशा प्रकारे खनिज निर्मिती होते. हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता ही जी खनिज आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यांच्या गुणधर्माचा उपयोग करून. ते कशा प्रकारे केलेले पहा. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स बेस्ड ऑन देअर प्रॉपर्टीज, म्हणजे त्यांच्या गुणधर्माचा वापर करून इथे खनिजांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहा आता 3 प्रकारामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे नॉन मेटल मिनरल्स, दुसरा आहे मेटल मिनरल्स, तिसरा आहे एनर्जी मिनरल्स. म्हणजेच ज्यामधून आपल्याला अधातू मिळतात ती अधातू खनिजे झाली, ज्यामधून आपल्याला धातू मिळतात ती धातू खनिजे झाली, ज्यापासून आपल्याला ऊर्जा रूपी इंधन मिळतात ते एनर्जी मिनरल्स झाले. तर मग असे कोणकोणते घटक आहेत की जे नॉन मेटल्स आहेत, मिनरल्स मेटल मिनरल्स आहेत आणि एनर्जी मिनरल्स आहेत ते आता इथे पहा. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले तुम्हाला नॉन मेटल मिनरल्समध्ये मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड अँड फेल्डस्पार ही सर्व नॉन मेटल मिनरल्स आहेत. तर मेटल्स मिनरलमध्ये आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साइट, manganese, platinum and tungsten. These are the metal minerals. Then energy minerals are coal, minerals, oil and natural gases. All these
आर इन्क्लुडेड इन एनर्जी मिनरल्स, म्हणजे या सर्व मिनरल्सपासून आपल्याला ऊर्जा मिळते, इंधन मिळतात, म्हणून त्यांना ऊर्जारूपी इंधनं असं म्हटलं जातं. आता जी काही खनिजे असतात ती जेम्स लाईक अँड जेम्स मिनरल्स, म्हणजे काही रत्न आणि रत्नसम खनिजे. काही खनिजे अशी असतात की ते अतिशय मौल्य, म्हणजे त्यापासून आपल्याला रत्न आपण म्हणतो की नाही, जे दागिने तयार करत असताना त्याच्यामध्ये हे रत्न टाकलेले असतात आणि त्यापासून दागिने बनवलेले असतात. तर मग काही खनिजामधून आपल्याला रत्नसुद्धा मिळतात, पण ते अतिशय दुर्मिळ अशी असतात. मग आता पहा कोणकोणते आहेत तिथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. डायमंड आहे व्हाईट कलरचं चकाकणारं, त्याच्यानंतर रेड कलरमध्ये रुबी आहे, माणिक म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर एमराल्ड म्हणजे हे हिरवा पाचू आहे इथे. त्याच्यानंतर जेड आहे इथे, झिरकॉन आहे. ही सर्व काय आहेत, रत्ने आहेत. आणि आता ही रत्ने फार दुर्मिळ असतात. आणि आता काही जी रत्ने असतात ती आर्टिफिशियली सुद्धा तयार केलेली असतात. तर अशा प्रकारे सम इम्पॉर्टंट मिनरल्स लाईक डायमंड, रुबी, सॅफायर्स. आता इथे हा एक नीलमणी नावाचं रत्न असतं, निळ्या रंगाचं, आपण त्याला नीलम असं म्हणतो. ते एमराल्ड अँड जेड, झिरकॉन आर युज्ड ॲज अ जेम्स, म्हणून ही सर्व रत्न म्हणून त्याचा, ह्या खनिजांचा आपण रत्न म्हणून वापर करतो. आता पहा, ही सर्व खनिजे आहेत ही आपल्याला भूगर्भामध्ये मिळतात आणि खणकामाद्वारे ते आपण काय करतो, उपयोगामध्ये आणतो. तर अशी ही खणकामचं प्रशिक्षण देणारी जी स्कूल आहे ती इंडियन स्कूल ऑफ माइन्स ॲट धनाबाद वॉज फाउंडेड इन 1926, म्हणजे 1926 साली ही जी इंडियन स्कूल्स ऑफ माइन आहे ती धनाबाद या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. इम्पार्ट एज्युकेशन इन माने, की जी काय करते, खणकामाचं प्रशिक्षण देते. दिस इन्स्टिट्यूट हॅज नाऊ बीन कन्व्हर्टेड इनटू अँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ती सध्या काय करत आहे, कार्यरत आहे धनाबाद येथे. आता आपण पाहणार आहोत, पहा, सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ऑर्स, काही महत्त्वाची खनिजे आणि धातुके. आता आपल्याला भूगर्भामध्ये ही खनिजे आणि धातुके कशी तयार होतात हे आपण पाहिलं. आता आपण ती धातुके कोणती आहेत, त्या कोणकोणत्या स्वरूपात ती सापडतात हे आता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता पहा, पहिलं दिलेलं आहे मँगॅनीज, आयर्न ओअर. मँगॅनीजच्या अगोदर एक धातूक दिलेला आहे ते आहे आयर्न ओअर, म्हणजे लोह खनिज. तुम्ही पाहता आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण अनेक अशा लोखंडापासून बनलेल्या वस्तू पाहत असतो. अगदी टाचणीपासून तर कारखान्यामध्ये वापरली जाणारी जी मोठमोठी अवजारे असतात ती लोखंडापासून बनलेली असतात. म्हणजे सध्या या सध्या डे टू डे लाईफमध्ये लोखंडाने अतिशय महत्त्वाचं स्थान घेतलेलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पूर्वीच्या काळी पहा, शेती लाकडाची अवजारापासून शेती केली जायची, परंतु त्या लाकडाची जागा आता लोखंडाने घेतलेली आहे. लोखंडाच्या यंत्रसामुग्री आपण पाहतो की ज्यापासून अवजारे बनवलेली असतात शेतीमध्ये वापरण्याची. त्याच्यामध्ये रेल्वे इंजिन असतात, त्याच्यामध्ये जे रेल्वे ट्रॅक्स असतात ते लोखंडापासून बनलेले असतात. म्हणजेच लोखंड हे अतिशय महत्त्वाचं असं धातू आहे की जो आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय करत असतो, वापरत असतो. आणि हे लोखंड जे असतं ते आपल्याला धातुकाच्या स्वरूपामध्ये भूगर्भामध्ये आढळतं. पहा, आयर्न ऑकरिंग in the impure state is called iron ores. Iron ore is used to make a variety of articles from pin to heavy machines, for example farming implements, railway tracks, etc. The four main ions of iron are magnetite, hematite, limonite and siderite. हे काय आहेत, चार जी लोह खनिज आहेत त्यांची नावं या स्वरूपामध्ये आपल्याला हे भूगर्भामध्ये हे लोह खनिज सापडतं. पहा, इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता मॅग्नेटाइट, सिडेराइट, हेमॅटाइट अँड लिमोनाइट. दीज आर द ओर्स ऑफ आयर्न. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे मँगॅनीज. दुसरं खनिज जे आहे ते आहे मँगॅनीज. मँगॅनीज ऑकर्स इन द फॉर्म ऑफ द कार्बोनेट, सिलिकेट अँड ऑक्साईड. म्हणजे हे जे धातू काय आहे ते आपल्याला कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या स्वरूपामध्ये आढळतं. कंपाऊंड ऑफ मँगॅनीज आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन. आणि
हे जे धातूक आहे ते आपण औषध निर्मितीसाठी काय करतो, त्याचा वापर करतो, मेडिसिनमध्ये वापरलं जातं. पहा इथे तुम्ही पाहू शकता, हे मँगॅनीज आहे, हे औषध निर्मितीमध्ये त्याचा वापर केला जातो. शिवाय इथे तुम्हाला एक ग्लास म्हणजे काचेपासून बनवलेला आर्टिकल दिसत आहे. त्या काचेला गुलाबी रंग छटा देण्यासाठी, पिंक टिंग देण्यासाठी आपण त्याचा वापर केला जातो. आणि जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत, विद्युत उपकरणं, त्याच्यामध्ये सुद्धा हे मँगॅनीज वापरलं जातं. यूज्ड इन द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अल्सो मँगॅनीज आर यूज्ड. त्याच्यानंतर सम इम्पॉर्टंट मिनरल्स आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहा बॉक्साईट दिलेला आहे. बॉक्साईट इज व्हेरी इम्पॉर्टंट मिनरल्स बिकॉज बॉक्साईट कन्सिस्ट ऑफ मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. हे ॲल्युमिनियमचं ऑक्साईड आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर्स ऑफ ॲल्युमिनियम. हे ॲल्युमिनियम या धातुकाचं खनिज आहे. त्याच्यामध्ये 55% ॲल्युमिनियम असतं. बॉक्साईट कन्सिस्ट ऑफ मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आणि हे ॲल्युमिनियम जे आहे ते विद्युत सुवाहक असल्यामुळे विद्युत विजेच्या तारा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हे त्याची डेन्सिटी जी असते ती अतिशय लो असते. त्यामुळे वाहनं जी असतात ती वाहनं तयार करण्यासाठी किंवा एरोप्लेनमध्ये मेनली एरोप्लेन, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड टू मेक अ इलेक्ट्रिक वायर्स, याच्यासाठी त्या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. पहा सम इम्पॉर्टंट मिनरल्स आपण पाहत आहोत. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे कॉपर. कॉपर म्हणजे तांबे. तांबेसुद्धा आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये तांब्याची अनेक भांडी आपण वापरत असतो, अनेक उपकरणं आपण पाहत असतो, त्यामध्ये तांब्याचा उपयोग केलेला असतो. आता पहा कॉपर इज फाउंड इन इम्प्युअर स्टेट इन द विसिनिटी ऑफ आयर्न अँड अदर मिनरल्स. म्हणजे हे जे धातू आहे ते इतर धातूंच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये, इतर धातूच्या सानिध्यामध्ये संयुगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतं. कॉपर इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट अल्सो. वी नो दॅट विद्युत आणि उष्णतेचं सुवाहक आहे. देअरफॉर इट इज यूज टू मेक अ इलेक्ट्रिक वायर्स. त्यामुळे त्याचा वापर इलेक्ट्रिक वायर्स तयार करण्यासाठी केला जातो. ॲज वेल ॲज इन रेडिओ, टेलिफोन, व्हेकल्स अँड फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स अँड स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हणजे जे पुतळे असतात किंवा आयडॉल्स म्हणतो आपण त्याला, मूर्त्या असतात, त्या बनविण्यासाठी या तांब्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये त्याचा वापर केला जातो. मोबाईल फोन, टेलिफोन यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे तांबे हे जे धातू आहे त्याचं खनिज कशा प्रकारे भूगर्भामध्ये इतर धातूंच्या सानिध्यामध्ये सापडतं आणि त्यापासून एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशन मेथडने आपण काय करतो, हे खनिज वेगळे करतो. तशा प्रकारे आज आपण मिनरल्स आणि ओअर्स यांचा अभ्यास केला. भूगर्भामध्ये ते कशा प्रकारे तयार होतात, कोणकोणत्या स्वरूपामध्ये ते असतात हे आपण पाहिलं. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पहा पुढचा भाग जो आहे तो आहे फ्युएल्स. आता फ्युएल्स म्हणजे इंधनं. इंधनं कोणकोणती आहेत भूगर्भामध्ये, आपल्याला ती कशा प्रकारे सापडतात, त्यांची काय नाव आहेत, हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर आपण इथे आता थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.